ख्रिस्त येशूच्या नावाने सगळ्यांचं सकाळच्या या बायबल स्टडीमध्ये नंदुरबारच्या वतीने स्वागत करतो. हे अध्ययन आहे. हे अध्ययन आपल्याला पुस्तकाचं इतर संपूर्ण माहिती सोबतच आपल्याला आपल्या जीवनात लागू करण्यासाठीच्या सर्व गोष्टी यातून मार्गदर्शन करायला मिळत आहे. आज सकाळी परमेश्वराला धन्यवाद देत आपण अध्ययनाला सुरुवात करणार आहोत. या अभ्यासासाठी सन्मान्य डॉक्टर देवजी जयकर बाळासाहेब हे आपल्याला वचनाची सेवा देत आहेत. परमेश्वर देवा त्यांना चांगला आरोग्य देव व त्यांच्याद्वारे होत असलेली ही जी सेवा आहे ती केवळ आपल्याच मंडळांसाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र व भारत बाहेर असलेले अनेक आमचे प्रियजन आहेत की जे वचनाचा लाभ घेतात आणि या वचनाच्या सेवेसाठी व पवित्र शास्त्राची पूर्णतः परत करून वचनामध्ये जे गांभीर्य दडलेलं आहे ते समजून घेऊन आपल्या जीवनाला लागू करत आहे. चांगले बाळक वर्ग यासोबतच जे ऑनलाईन बघत आहेत त्या आपल्या सगळ्या प्रियजनांचं ख्रिस्त येशूत पुन्हा एकदा स्वागत करतो आणि प्रार्थना करून आजच्या अध्ययनाला सुरुवात करूया. आमच्या दयाळू परमेश्वर आम्ही तुला धन्यवाद देतो आजच्या सुदीर सकाळसाठी आणि आजच्या दिवसाची सुरुवात तुझ्या पवित्र नावाने आम्ही करतो. प्रभू तुझं पवित्र वचन हे आम्हाला मार्गदर्शन करावे आणि आमच्या जीवनाला दिशा देतं. आज आम्हाला शिकवत असताना त्यांच्या जीवनाला स्पर्श करत व त्यांच्याद्वारे तू आम्हाशी बोलण्यासाठी लागणारी शक्ती आणि बळ आपल्यासून जे राखतो तू त्यांना दे. तो आज मला हे अध्ययन आशीर्वादित रीतीने पूर्ण भावत असल्यास त्यांच्या अडचणी निर्माण होऊ नये व जे ऑनलाईन बघत आहे त्या सगळ्यांनाही तो आशीर्वाद द्यावा. स्वच्छ बाळकवर्ग या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना देखील प्रभू तुझ्या आशीर्वादाने भरून टाक. सारा आदर मान तुला देतो बाबा. आजच्या या सेवेला आम्ही तुझ्या नावाने सुरुवात करतो. तू आम्हाला सांगितलं प्रभू येशूच्या नावाने मागतो. मी डॉक्टर देवजी जयकर बाळासाहेबांचं अभ्यास त्याच्या वतीने स्वागत करतो. जे ऑनलाईन बघत आहे त्या सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो आणि अध्ययनासाठी आपल्याला विनंती करतो. एस चर्च नंदुरबार द्वारा मंडली केंद्रीय ईश्वर विज्ञान प्रशिक्षण देण्याची जी योजना राबवण्यात येत आहे त्यामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आणि हे शिक्षण शास्त्रोक्त व्यवस्थितरित्या रचलेलं, आपल्या ज्ञानात भर घालणारं, जीवनाला लागू करण्यासाठी सोपी तत्त्वे दिलेलं आणि मंडळीचा विकास आणि वाढीसाठी नेमण्यात आलेलं असं हे अध्ययन असल्यामुळे ज्याकडे काही वेळेला दुर्लक्ष होण्याची संभावना आहे त्याचं कारण असं की एक तर आपण आपल्या मंडळांमध्ये शास्त्रोक्त पद्धतशीर रचलेलं असे काही शिक्षण आपल्या लोकांना सहसा आपण देत नसतो किंवा देत नाही. ज्यांनाही आपण बोलावतो ते वक्ते येतात, प्रचारक असतात. ते शास्त्रोक्त पद्धतशीर रचलेलं शिक्षण मंडळांच्या भल्यासाठी, तिच्या जडणघडणीसाठी, तिच्या विकास आणि वाढीसाठी नसतं. बहुतेक वेळेला जे प्रचारक येतात, शिक्षण देण्याच्या नावाने येतात, त्यांचा उद्देश व्यक्तिकेंद्रित प्रचार असतो. व्यक्तिकेंद्रित म्हणजे तुम्ही विश्वास ठेवाल तर मग तुम्हाला आरोग्य मिळेल, भरभराट मिळेल, तुमची वाढ होईल. व्यक्तिकेंद्रित त्यांचं प्रवचन किंवा त्यांचं बोलणं असतं. जेव्हा की मंडळी एक संघ आहे आणि म्हणूया पूर्ण संघाला ती 10 लोकांची असो की 1000 लोकांची असो, जसं एस चर्च नंदुरबार स्थित नंदुरबारची स्थानिक मंडळी 1200 लोकांची आहे. 400च्या वर कुटुंबे आहेत. त्याच्यामध्ये पुष्कळ जण मोठ्या मोठ्या सरकारी आणि स्वतंत्र व्यवसायाच्या मोठ्या पदांवर आहेत. ज्यांनी अतिशय उत्कृष्ट उच्च दर्जाचं शिक्षण घेतलेलं आहे, विद्यापीठांमध्ये पारंगत असे ते बनलेले लोक आहेत. त्यांना भरपूर आवक कमावण्याची, मिळवण्याची क्षमता आहे. गरीब आहेत, रोजंदार आहेत, हे पण आहेत. परंतु या संपूर्ण महासंघाला किंवा एकापेक्षा जास्त मंडळीच्या सदस्यांना
सर्वांना मिळून सामूहिकरित्या काय करायला पाहिजे, काय बनायला पाहिजे, या दोन्ही गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी सहसा आपण लक्ष देत नाही किंवा आपण शिकवत नाही. याला पर्याय म्हणून फक्त आपण असा निवडला की चर्च केंद्रित हे शिक्षण असावं. पण त्यामध्ये जे तुम्ही लोकांना किंवा आपल्या स्वतःला बायबल स्कूलला जाऊ इच्छिता किंवा जाता येत नाही, मोठं शिक्षण घेता येत नाही, त्यांना त्या स्तरावर न्यावं आणि त्या स्तराचं शिक्षण द्यावं म्हणून हा उपक्रम आहे. म्हणून काही जणांना कठीण वाटेल, काही जणांना तो आवडेल. त्याचं एक कारण एकच आहे की आपण सर्व सारख्या शालेय पात्रतेचं नाही, बुद्धिमत्तेचं नसल्यामुळे, स्वभाव वेगळे वेगळे असल्यामुळे आपला दृष्टिकोन बदलतो. परंतु कोण शिकवत आहे यापेक्षा काय शिकवलं जात आहे, ते कशासाठी शिकवलं जात आहे आणि त्यामधून देवाप्रती आपला विश्वास कसा वाढला पाहिजे, त्याची सेवा आपण कशी चांगली केली पाहिजे, दिलेलं नेमून दिलेलं काम किती चांगल्या प्रकारे करायला पाहिजे, हे तत्व आपण त्याच्यातून घ्यायची आहे. याच्यामध्ये रेडीमेड सर्व काही देण्यात येत नाही, कारण शक्य नाही. आठवड्याच्या 1च तासामध्ये आपण हे करतो. पण तुमच्याकडे आम्ही नोंदी पोहोचवत असतो. या नोंदी अगदी चांगल्या, ठळक, थोडक्यात तुमच्या मदतीसाठी आहेत. तुम्ही त्याचा वापर करू शकता हे मी अनेकदा सांगितलं. आणि माझं नाव घ्यायलाच पाहिजे असं नाही मी म्हटलं. देवाला गौरव द्या, सेवेत त्याचा उपयोग करा, आपल्या वैयक्तिक जीवनात उपयोग करा. म्हणून आज आपण योहानाची पत्रे संपवत आहोत. आज आपण योहानाचं 3रं पत्र याकडे वळत आहोत. याच्या नोंदी मी आपल्याकडे रेव्हरंट अनुप वळवी यांच्याकडून तुम्हाला पाठवीन. मी डायरेक्ट स्वतःहून वैयक्तिकरित्या काही करत नाही, त्यामुळे मी वैयक्तिक कोणत्याही इंटरनेटच्या माध्यमाने तुम्हाला मी देणार नाही. नेहमी ॲडमिन जे आहेत SM पास्टर्स ग्रुपवर, SA चर्च नंदुरबारवर, तेच हे काम करतील. त्यामुळे मी त्यांना सादर करतो, त्यांनी ते बघायचं आहे. माझं जर योग्य वाटलं त्यांना तर पोस्ट करायचं आहे. त्यांना वाटलं याच्यात काही बदल हवा तर त्यांनी मला परत केल्यावर सूचना केल्यास मी बदल करून ते टाकत जाईल. पण हा अभ्यास आहे आणि अभ्यासाची अडचण ही आहे की जर तुम्ही नेहमी, जसं मागच्या बुधवारी 2रं योहान झालं, जर तुम्ही नेहमी म्हणजे अगोदर 1 योहान झालं, योहानाची प्रस्तावना झाली, योहानाचं शुभवर्तमान झालं, आता तुम्ही जर आला नाहीत आणि आज मी जे बोलणार किंवा सांगणार त्यावर तुम्ही याल तर तुम्ही एकदम असं म्हणाल हे काय सांगून राहिले, आता नीट सांगतो तेच ऐका आता परत. बघा योहानाचं 2रं पत्र या आणि बघा तुम्हाला कळतं का की मी काय बोलतो ते. मोठ्या काळ्या अक्षरात तुमच्या बायबलमध्ये लिहिलेलं आहे योहानाचे 2रे पत्र. मथळा काय आहे? योहानाचे 2रे पत्र, बरोबर. पण वचन 1 जर वाचलं तुम्ही तर त्याने एक कुरिया नावाची किंवा प्रसिद्ध श्रीमंत स्त्री होती, तिला हे पत्र लिहिलं, बरोबर. मग मथळा काय यायला पाहिजे? जसं तिमोथ्याला पत्र, जसं तीताला पत्र, तसं योहानाचे निवडलेल्या बाईला 2रे पत्र. पण तिथे नाही आहे. पण विद्यार्थी कसा विचार करतो ते मी तुम्हाला सांगत आहे. मी एक विद्यार्थी आहे शास्त्राचा, देवाच्या वचनाचा. मग मी त्या मथळ्याला आणि वचनाला जेव्हा जोडण्याचा प्रयत्न करतो आणि समजून घेतल्यावर माझ्या लक्षात एकदम येतं, अरे योहान पहिले कोणाला लिहित होता? दुसऱ्यांदा त्याने कुरिया किंवा श्रीमंत धनिनीला लिहिलं. तर योहानाचे निवडलेल्या बाईला लिहिलेले 2रे पत्र. तर तुम्ही आता 3ऱ्या पत्रावर या. 3ऱ्या पत्राचा मथळा आहे परत तसाच, योहानाचे 3रे पत्र, बरोबर. पहिल्या वचनाकडे गेल्यावर तुम्हाला एक व्यक्ती येते, तिचं नाव आहे गायस. चला आता मथळा आणि वचन जोडा.
योहानाचे गायसला लिहिलेले तिसरे पत्र. आता दुसऱ्या पत्राचा सारांश एका वाक्यात कसा कराल? दुसरे पत्र काय आहे? निवडलेल्या किंवा कुरियाला लिहिलेलं हे पत्र आहे. झालं, तुमच्या लक्षात येऊन गेलं की ह्या मुख्य पत्राचा उद्देश त्या स्त्रीला लिहिणं होता. तिसऱ्या पत्रामध्ये काय येणार? गायसला मुख्यतः केंद्र करून योहान पत्र लिहित आहे, जे त्याचं या लिखाणामध्ये कितवं आहे? तिसरं आहे. मग आता तुमचं दुसरं आणि तिसरं याच्यामध्ये गोंधळ होणार नाही. दुसरं म्हटलं निवडलेली बाई, तिसरं म्हटलं गायस. म्हणजे आता तुमच्या लक्षात एकदम पक्क येऊन गेलं, काही जास्त विचार न करता एका वाक्यात हे पत्र. असा प्रश्न आला तुम्हाला, हे पत्र कोणी कोणास लिहिले? हे पत्र योहानाने म्हणजे प्रेषित योहानाने गायसला लिहिले. योहानाचे हे कितवे पत्र आहे? योहानाचे हे गायसला लिहिलेले तिसरे पत्र आहे. आजचा मथळा दिलेला आहे, का लिहिलेला आहे ते, की एक मंडळीच्या समूहामध्ये जगताना नेतृत्व करण्यासाठी तुम्ही जेव्हा विचार करता चांगली गोष्ट आहे, पण चांगला नमुना सादर करा. मग आता योहानाला म्हणजे या पत्राला आपण विचारूया की योहान प्रेषिता गायसला हे पत्र का लिहिलं? उत्तर एका वाक्यात काय येतं की गायसने मंडळीमध्ये चांगला पुढारी म्हणून एक आदर्श नमुना बनावा, सादर करावा म्हणून हे पत्र लिहिले. तिसरी अजून मजेदार गोष्ट, लेखक कधी कधी छोटंसं लिखाण जरी करतो तरी तो तुलना करतो, काही उदाहरणं पण देतो. या पत्रामध्ये वैशिष्ट्य तुम्हाला असं दिसेल, चांगल्या नेतृत्वाचं मंडळीमध्ये उदाहरण आणि वाईट नेतृत्वाचं मंडळीतील उदाहरण. आता हा परत एकदा लक्षात घ्या, ज्याला आपण मागे मी बोललो तर टायपॉलॉजी, नवीन करारातली जी प्रतीकं वापरली जातात किंवा तुलनाशास्त्राचा वापर जेव्हा केला जातो, जसं आपण विचार करतो की मंदिर, एक चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं आणि नवीन करारामध्ये जर तो शब्द आला असेल मंदिर, तर तो सहसा आपण आपल्या शरीराला किंवा मंडळीला लागू करतो आणि मग म्हणतो की मग शलोमोनाला देवाने परवानगी दिली मंदिर बांधायला, भव्य मंदिर बांधलं, मग दुसरं मंदिर आलं, तिसऱ्या मंदिराची तयारी चालू आहे, तिथे आपण जातो. मग लोकांना जेव्हा आपण सांगतो तर काय सांगणार की तुम्ही देवाचे पवित्र मंदिर आहात, असा विचार लोकांच्या मनात येऊ शकतो ना. पहिलं मंदिर एवढं सुंदर होतं तरी ध्वस्त झालं, नेस्तनाबूत झालं, जाळपोळ झाली, उद्ध्वस्त करून टाकलं. परत बांधलं, तेही नबुकदनेस्सराने उद्ध्वस्त करून टाकलं. तिसरं मंदिर अजून आलेलंच नाही. मी जर मंदिर आहे तर देव मला उद्ध्वस्त करील का? बांधलं परत तरी परत उद्ध्वस्त करील का? की परत तिसरं मंदिर माझं बांधलं जाईल का? म्हणजे माझा नाश किती वेळेला होईल? 3 वेळेला. मग आता तुम्हीच सांगा, विचार करा, जे नेते आहात, सेवक आहात, बायबल स्कूलमध्ये गेलेले आहात म्हणता, तुमची थिओलॉजी म्हणजे तुमचं ईश्वर विज्ञानावर आधारित विचार समर्पक आहेत का? लागू होतात का? 3दा पुनरुत्थान आहे का? पुनरुत्थान कितीदा आहे? एकचदा. पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य. मरण 3 वेळेला आहे,
तर पुनरुत्थान 3 वेळेला असायला पाहिजे. मग आपण काय करत आहोत की लेखक पौल, लेखक योहान यांची चित्रभाषा जी आहे तिचं शास्त्रोक्त अध्ययन करावं लागतं. ते एक विज्ञान आहे, कला पण आहे, तेवढ्याच आपल्याकडे साहित्य असायला हवं. बघा, तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI आणि इंटरनेटवरील वेबसाईट्स सगळं देऊ शकत नाही. का बरं? कारण ते मशीन आहे, मनुष्य नाही. देव माणसाच्या द्वारे बोलेल, मशीनच्या द्वारे नाही. आणि मशीनच्या द्वारे बोलेल तर तुम्ही कोणाचे भक्त आहात? त्या 666चे. कारण शेवटी ती वेळ येणार आहे असं तुम्हीच सांगून राहिले की मग असं होणार आहे, 666 येणार आहे, मूर्तीला बोलायला लावणार आहे. मग आता काय होत आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून जुन्यातल्या जुने फारोसारखेचे चित्र करून त्यांचे डोळे फिरवणे, त्यांचे ओठ हलवणे, त्यांच्या माना हलवणे, त्यांच्या तोंडातून वधवून घेणे होत आहे ना. समजा तिथे ख्रिस्ताचं चित्र असेल, मग तुम्ही असं म्हणाल का मग ख्रिस्ताना तिथे बोलत होता? असं होणार नाही. देवाला त्याची आवश्यकता नाही. म्हणून आता यामध्ये काही गोष्टी आपण विवरणामध्ये बघणार आहोत की लेखकाचं मन काय होतं, लेखकाच्या मनात काय होतं हे पहिले समजून घेणे, आणि नंतर मंडळीला त्याने काय सांगितलं. या 15 वचनांमध्ये त्याची रूपरेषा आहे. 1 ते 4 या वचनांमध्ये आहे प्रेषितीय अभिवादन, जे नेहमी प्रेषित करतात. अभिवादन किंवा आपण म्हणतो सलाम ते पाठवतात. आणि त्यामध्ये गायसला वडील म्हणजे परत खाली तळटीप तुम्हाला मागे शिकवली. वडील या शब्दावर 1 ही संख्या आहे. खाली तळटीपेमध्ये प्रेस्ब्युटर असा शब्द आहे. मंडळीतला प्रमुख, वयोवृद्ध, देवाचा दास. योहान स्वतःला आता दोन्ही प्रकारे वडील समजतो. 1 आपल्या पाचारणामुळे मंडळीचा तो वयोवृद्ध वडील. 2 त्याच्या वयामुळे त्याच्या झालेल्या शिष्यांना, मंडळ्यांना तो बापा समान बोध करतो. या दुहेरी अर्थाने तो अभिवादन सादर करून गायसला आशीर्वाद देतो. 5 ते 8 या वचनामध्ये चांगलं आणि वाईट नेतृत्व, चांगलं आणि वाईट नेतृत्व या संबंधी उदाहरण देतो. वचने 5 ते 8 मध्ये चांगलं आणि वाईट नेतृत्व कसं असतं याचं तो उदाहरण ठेवतो. 9 ते 11 मध्ये तो दियत्रफेस किंवा डायट्रोफेस हा नेता बनू इच्छितो, पण त्याचं जे वर्तन आहे आणि विश्वास आहे याच्यामध्ये मेळ खात नाही. त्याचा विश्वास सांगतो काय आणि त्याचं वर्तन आहे काय. मग जे लोक किंवा जे नेते असं काय म्हणतात, दुहेरी मनाचे, चंचल मनाचे, अस्थिर असतात, त्यांचा नमुना म्हणून दियत्रफेस याचं उदाहरण. आणि 12 ते 14 मध्ये तुम्हाला सापडतो त्याचा समारोप. आणि 15व्या वचनामध्ये तो पुन्हा एकदा मंडळीला आणि गायसला निरोप पोंचवतो आणि सलाम सांगतो. मजेदार आहे परत 15व्या वचनाचा शेवट. मागे मी पत्राची रचना शिकवताना सांगितलं होतं, कधी कधी पत्रलेखक काय करतो, शेवटी अचानक काहीतरी निरोप मिळतो, तो लिहितो. त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, टाक
ता टिंब क टिंब. काय म्हणतो आपण त्याला पूर्णविरामला? ताजा कलम. लिहून घ्या, नाही तर तुम्ही वेगळाच काय विचार करत बसाल. हां, म्हणाल की काल दही चांगलं नव्हतं, आजचं ताक चांगलं आहे म्हणत. ते नाही आहे. ही साहित्यिक भाषा आहे, पत्रलेखनाची ही शिस्त आहे. त्यामुळे कधी कधी शेवटी अचानक कोणीतरी पत्रलेखकाकडे आला आणि त्यांनी सांगितलं, योहान महोदय पत्र लिहितात का? आमचाही सलाम देऊन टाका ना गायसला, आम्ही त्याला ओळखतो. आणि लेखक मग काय करतो, तुला शांती असो असं लिहिता लिहिता कोणीतरी त्याला निरोप दिलेला असतो, त्याला तो तेथे जोडतो आणि नंतर मग तो त्या सर्वांना काय सांगतो, सलाम. या प्रकारे ही रूपरेषा आहे. म्हणून पत्रलेखन, परत एकदा पत्रलेखनाचं पहिली सुरुवात प्रस्तावना, त्याला आपण अभिवादन म्हणतो. कोणाला लिहित आहे? श्री रा श्रीमंत राजमान्य राजश्री महोदय पंत महाराज आपणास साष्टांग नमस्कार किंवा प्रणाम. आशा आहे की आपण सुदृढ असाल, निरोगी असाल, सुखात असाल. आम्ही आपल्याकडून अपेक्षा बाळगतो की तीच सदिच्छा आपण आमच्या संदर्भात सुद्धा बाळगावी. आभार. मजकूर. पत्र लिहिण्यास कारण की 1 2 3 4 5 कळावे, लोभ असावा, आपला विनम्र अमुक अमुक. अचानक कोणाचा निरोप आला, योग्य वाटला, खाली ताजा कलम, ता टिंब क टिंब, असं 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 सई. ही पत्रलेखनाची साहित्यिक पद्धत आहे. म्हणून जेव्हा तुम्ही आणि मी वाचन करतो, अध्ययन करतो, तर जरा या पद्धतीने करा की, म्हणजे तुम्हाला त्याचा मतितार्थ योग्य प्रकारे कळेल. थोडंसं विवरण घेताना मी विनंती करेन की काही शब्द माझ्या मते मी मुद्दामून घेतलेले आहेत, तुम्ही त्याच्यातून शोधून त्यावर विचार करू शकता. पहिला विषय जो मी तुमच्यासमोर मांडतो की ज्याला हे पत्र लिहिले गेले वचन 1 मध्ये, हा गायस आणि त्यासोबत लेखक याचं म्हणणं पहिल्या 4 वचनामध्ये आहे. तो काय म्हणतो? 2 वचन 2, प्रिय बंधो. बंधू नाही म्हणत तो, मराठीत काय लिहिलं शब्द? बंधो. बंधू हे एक वचनी किंवा एकेरी संबोधन आहे. अरे तुरे करतो तसं सन्मानाने जेव्हा लिहिलं जातं, तेव्हा बोललं जातं, तेव्हा काय म्हणतो आपण? बंधो. बंधुजन नाही, कारण एकाला लिहित आहे म्हणून. आता बोलताना, प्रचार करताना, प्रवचनामध्ये आपली भाषा सुधारणं गरजेचं आहे. तुम्हाला असं वाटतं, मला असं वाटतं आपण जे बोलतो बरोबरच आहे, नाही ना, तसं नाही ना. साहित्यिक परिभाषा समजून घ्या, शिका. एक अडचण शिक्षण प्रशिक्षणामध्ये, विशेषतः पाळक सुवार्थिक किंवा नेते यांच्या संदर्भात मला अशी निदर्शन वारंवार येते. प्रत्येक जण जो अगदी सर्टिफिकेट लेवलपासून ते PhD पर्यंत निघतो बाहेर, तो प्रत्येकाला आपल्याला असं वाटू लागतं की आता मला सर्व येतं. मी म्हटलं की पवित्र शास्त्र शिक्षण द्यायचं असेल, मंडळीचं संचलन करायचं असेल, पाळक बनायचं असेल, सुवार्थिक बनायचं असेल, तर ह्याचं विशिष्ट शिक्षण आपण घेतलं का? 27-30 विषय आपण 3 वर्षात मारून दिले. पण स्पेशालिटी कशात होती तुमची? तुमचा विशेष विषय कोणता होता? तुमचा कल कोणत्या विषयाकडे होता? हिस्ट्रीमध्ये होता, म्हणजे इतिहास होता, भूगोल होता, पंचग्रंथ होते,
किंवा कविता पुस्तके होती, संदेष्टे होते, नवा करार होता, तर शुभवर्तमाने होती. काही वैशिष्ट्य होतं का तुमचं शिक्षणामध्ये? का जनरल बोगीमध्ये होते सगळेच? 52चे 52, 70चे 70 बसलेले, सर्व वयाचे, सर्व भाषांची, एकच डिग्री, एकच शिक्षण. सर्वजण डब्यातून बाहेर आले तर का हो तुम्ही काय शिकला? तो आहे आंध्राचा, तोही म्हणतो बीटीएच, तामिळनाडू बीटीएच, महाराष्ट्र बीटीएच. कुठूनही घेतला त्या बोगीतला बाहेर निघाल का ते. पण एक प्रश्न विचारला, कशासाठी हे शिक्षण घेतलं? कशासाठी? आम्हाला शिकवलेलं आहे, संस्थेने पाठवलेलं आहे, हे आम्ही पास झालो आहोत, जास्त बोलायचं नाही. झालं. तुम्ही 12वी होऊन शाळेमध्ये शिकवायला जाल तर ते अंडर ट्रेनिंग घेतात, पण तुम्हाला काही वर्षात BEd करावंच लागतं तरच मान्यता मिळते. मग पवित्र शास्त्र शिक्षण घेणारे का बरं ते तसं करत नाहीत? विशिष्ट दर्जा, पाळकी कामाचा दाखला म्हणजे शिक्षण, सुवार्थिक बनण्याचं शिक्षण, संदेष्टा बनण्याचं शिक्षण, का बरं नाही? सर्वात मोठी चूक आपली आहे. त्यामुळे काय होत आहे की जेव्हा तुम्हाला हे सांगितलं जातं, शिकवलं जातं, तर ते लक्षातच येत नाही. कारण विद्यार्थी बनले, पण तुम्ही आता त्यावर पुढे जाऊन प्रशिक्षक, मार्गदर्शक बनायचं असेल तर विशिष्ट शिक्षण घ्यावं लागतं. आणि आपण काय करत आहोत मग? कोणाला परत जाता येणार नाही 3 वर्ष 5 वर्ष, कोणी सोडणार नाही, कोणी हिम्मत करणार नाही. कारण 3-5 वर्षामध्ये बरेच प्रश्न निर्माण होतात. सर्वात मोठे म्हणजे माझं पद तर नाही जाणार, माझी जागा दुसरा घेऊन गेलं, मग अनेक प्रश्न आपल्या समोर येतात. परिवाराचं काय होईल? आता अशा स्थितीमध्ये कोणी जर प्रशिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करताय तर तुम्ही ते पटापट उचलायला पाहिजे, कारण तुम्हाला जाता येणार नाही. पण तुम्ही म्हणाल जाऊ द्या, तर तेही चांगलं आहे. कारण ज्या मानाने मागे आपण पाहिलं, ज्या मानाने मनुष्य पेरणी करेल त्या मानाने तो काय करेल? कापणी करेल. तेच देवाच्या वचनाबद्दल आहे, चांगला भांडारी आपल्या घरासाठी उत्तम ते देतो, असं येशूने शिकवलं. तुम्हाला माहित आहे का की तुमच्या घराच्या गोडाऊनमध्ये आपल्या घरासाठी कोणत्या उत्तम गोष्टी ठेवलेल्या आहेत? सडणारं कोणतं आहे आणि टिकाऊ कोणतं आहे हे माहीत आहे का? तात्पुरतं आणि मौल्यवान काय आहे माहीत आहे का? काय माहीत नाही. मागे मी हे पण सल्ला देऊन सांगितलं, तुमची छोटीशी लायब्ररी ठेवा. मराठीमध्ये पवित्र शास्त्र शब्दकोश, स्थलदर्शक कोश, भाष्यमाला, मराठी शब्दकोश साधा. मी म्हटलं तरखडकर आहे, शास्त्री आहे, जोशी आहे, कोणी अजून दुसरे असे आहेत है ना. काय नाही, मराठीत आपण आता जसं बंधो म्हटलं, तुम्हाला ह्याचं काय म्हणतात फोड करता येणार नाही जोपर्यंत तुम्ही शब्दकोशात जाणार नाही की तरखडकर काय म्हणतात बंधो. तुम्ही इथून बंधो म्हटलं की इंग्रजीत बघतात ब्रदर, बायबल डिक्शनरीत जातात सरळ गेले तर, नाही तर इंटरनेटवर ब्रदर म्हणजे काय शोधतात. हा शब्द कितीदा आला कुठे कुठे कुठे. मग एक होता ब्रदर गायस, एक होता ब्रदर दियथ्रेमस, सगळे ब्रदर शोधून काढता. मग आपण असे ब्रदर असावे, झाला तुमचा संदेश. तर त्या कल्पनेने ओढलं जाऊ नका, ह्याला कल्पनेने ओढलं जाणं म्हणतात. आणि तो संदेश किंवा ते प्रवचन शिक्षण बनत नाही. ऐकायला गोड वाटतं पण अर्थभेद काहीच होत नाही. म्हणून हे शब्द मी तुम्हाला देत आहे. तुम्हाला खास पाहायला लावले. बंधू नाही म्हटलं त्याने, काय म्हटलं मराठीमध्ये शब्दप्रयोग आहे बंधो. आता तोच शब्दप्रयोग दियथ्रेमस आहे वचन 9 मध्ये. बघा तुम्ही जरा तुलना करा, त्या आपण अभ्यास करतो थोडंसं बघा जर वेळ आहे तर. वचन 9 बघा.
मी नीट वाचतो, मराठीमध्ये तुम्ही बघा. योहान असं म्हणतो, मी मंडळीला थोडेसे लिहिले, परंतु तिच्यामध्ये अग्रगण्य होण्याची लालसा धरणारा दियत्रपेस हा आमचा स्वीकार करीत नाही. वचन 11 परत, प्रिय बंधो. बघा, वचन 5 आहे परत, प्रिय बंधो. 11 प्रिय बंधो. वचन 12 देमेत्रिय आलेला आहे, अजून एक. बरोबर. आता दियत्रपेस याला योहान बंधो असं नाही म्हणाल, तिथे नाही. गायसला म्हणतोय तो. दियत्रपेस हा पुढारी आहे, पण त्याला म्हणतोय का तो? तेथे लिहिलेलं नाही. आता हा अभ्यासाचा विषय. असं का? कोणाला प्रेषित आपला बंधू म्हणायला शिकवितात आणि कोणाला आपण आपला बंधू म्हणायचं नाही हे पण शिकवतात. म्हणजे बंधू म्हटल्यावर त्याची ओळख काय, त्याची गुणलक्षणे काय, मंडळीचा चांगला नेता त्याची गुणलक्षणे काय की ज्याला आपण बंधू म्हणायला पाहिजे, आणि असा मनुष्य, असा नेता, प्रभावी पुरुष जो अयोग्य उदाहरण ठेवतो, तर त्याला कसं ओळखावं आणि त्याला आपण बंधू म्हणायचं नाही, हे प्रश्न याच्यामध्ये आहे. म्हणून मी म्हटलं, आपण जेव्हा वाचतो तर हे शब्द लक्षात ठेवायचे. दुसरा जो शब्द आहे यामध्ये, वचन 2 मध्ये एक शब्द 2 वेळेला आला परत, सुस्थिती. सुस्थिती. कोणाच्या बायबल वर्षनमध्ये समृद्धी हा शब्द आलेला आहे. तुम्ही बघा जरा, तो शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला मी थोडंसं सांगणार आहे. इंग्रजीमध्ये तुम्ही नीट बघा, जर तुमच्याकडे बायबलमध्ये जर जवळपास असेल इंग्रजी, तर बघा की योहान काय म्हणतोय त्याला. इंग्रजीमध्ये प्रॉस्पर, PROSPER हा शब्द आलेला आहे, प्रॉस्पर. आणि त्यावरून एक मतवाद मांडण्यात आलेला आहे, त्याला आपण म्हणतो प्रॉस्पेरिटी गॉस्पल. यावरून आला येतो भरभराटीचं शुभवर्तमान. देव, आता योहानाच्या या शब्दावरून आपल्याला सुस्थिती म्हणजे भरभराट किंवा समृद्धी, आपल्याला हा विचार करायचा आहे की प्रेषित योहान कोणत्या समृद्धीबद्दल किंवा सुस्थितीबद्दल बोलत आहे, शिकवत आहे. पहिलं तो म्हणतो तुझा आत्मा. सुस्थितीचा संबंध पहिले कशात आला, कशाशी आला? आत्मिक जीवनाशी, आत्म्याशी. गायस, तू आत्मिकरित्या सुस्थितीत, सुदृढ, समृद्ध, आरोग्यसंपन्न, वाढणारा असा असावा. आणि त्या काळात ज्या लोकांना हे पत्र किंवा लिहिले जात होते, ते लोक प्रेषितांच्या काही शब्दांना बरोबर समजत होते.
की त्यांनी म्हटलं की सुस्थिती, समृद्धी, आरोग्य, सुदृढता, तर प्रेषित कशाबद्दल बोलतात हे त्यांना कळत होतं. कारण ते आपल्या लोकांना त्याचा फरक शिकवत होते. म्हणून यावरून जो मतवाद मंडळांमध्ये शिरला. पुढचं आहे आरोग्य, आत्मिक सुस्थिती, सर्व गोष्टीतली सुस्थिती, आरोग्यविषयक सुस्थिती. आरोग्य, आरोग्याचा मूळ इथे शब्दप्रयोग आहे हेल्थ, म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती जप, यासाठी की रोगांची बाधा लागण तुला होता कामा नये. रोग उद्भवतात, बाधा येतात, लागण होते. माझी प्रार्थना आहे की तू कसा असावा? केवळ आत्म्यानेच आरोग्य संपन्न, सुदृढ, समृद्ध असावा असं नाही. तू तुझ्या शरीराने सुद्धा आणि मनाने सुद्धा किंवा जीवाने सुद्धा तू सर्व प्रकारे सुस्थितीत असावा, ही माझी काय आहे तुझ्यासाठी प्रार्थना आहे, असं तो म्हणतो. ते शब्द आजच्या मंडळांच्या प्रवाहामध्ये आवश्यक आहे. आरोग्य असावे म्हणजे लेखक त्याला सल्ला देत आहे. रोग लागण होते, आजार येतात, तुझ्यावरही येतील. तू काय कर? आरोग्याला सांभाळ. म्हणजे निरोगी मनुष्य कसा असं विचारलं तर त्याचा अर्थ असा असतो की त्या माणसामध्ये रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती आहे. नसल्यास तो खंगत जातो आणि ती प्रतिकार शक्ती नष्ट झाल्यावर आजार त्याचा जीव घेतात. म्हणून तो त्याच्या रोगप्रतिकारक शक्तीला जपण्याबद्दल बोलतोय. जसं तू आत्मिकरित्या जपतोयस, खोट्या शिक्षणाविरुद्ध, शैतानाविरुद्ध, पापाविरुद्ध लढतोयस, चांगल्या स्थितीत चांगला नमुना देतोयस, परंतु हे आघात होतील. खोटे शिक्षक येतील, लोक तुझ्या विरुद्ध जातील, परिस्थिती तुझ्या विरुद्ध जाईल, तुला लागण होण्याची शक्यता आहे. परंतु तू घाबरू नको, मी तुझ्यासाठी काय करत आहे? प्रार्थना करतो. प्रार्थना हा एक शब्द आहे की जो आपल्याला अगदी विश्वापलीकडे देवाच्या जवळ येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याच्या दूतांचं सहाय्य केल्यामुळे आपल्या प्रार्थना तेथपर्यंत पोहोचतात. म्हणून तो म्हणतो की प्रार्थना एक अशी वस्तू आहे किंवा एक असा मार्ग आहे जो मी तुझ्यासाठी करू शकतो. मी प्रत्यक्ष येऊ शकत नाही, पण माझ्यापेक्षा जास्त वेगाने प्रार्थना देवाकडे जाईल. म्हणून तू धीर धर. वचन 3 मध्ये लक्षणे, चांगल्या नेत्याची लक्षणे तिथे त्याच्याबद्दल दिली. पहिली गोष्ट वचन 3, तू चालतोस हे मला दिसत आहे. हे बघा, तो चित्रभाषा वापरतोय परत. योहान तिथे नाही आहे, योहान कुठेतरी दुसरीकडे आहे. तुम्हाला माहित आहे, एक तर पात्मा नावाच्या बेटावर आहे किंवा त्याच्यापासून दूर आहे. आता त्या काळात काही टेलिव्हिजन नव्हते, व्हिडिओ कॉल करता येत नव्हते, व्हॉट्सअप नव्हतं, झूम नव्हतं, काय नव्हतं. प्रश्न आपण योहानाला करूया. योहान प्रेषिता, गायसला इतक्या अंतरावरून तू चालताना कसं काय बघू राहिला?
TV नाही, कॅमेरे नाही, काहीच नाही, दिव्य दृष्टी पण नाही की त्याची डोळे उघडले आणि गायस काय करते देवाला त्याला दाखवायचं. देव तेव्हा करत होता. मग आता योहान प्रेषिता तुला कसं काय दिसतंय? कारण शब्दप्रयोग काय? चालणे शब्दप्रयोग आहे. तो नाही म्हणत मी ऐकले, तो म्हणतो तू चालतोस, प्रत्यक्षामध्ये दिसत आहे. पहिलं लक्षण, चांगले नेते सत्याने चालतात, पहिली गोष्ट. आणि सत्य म्हणजे देवाचं वचन. येशू ख्रिस्ताची शिकवण, त्याचं जीवन, त्याचं मरण, पुनरुत्थान, पुन्हा येणे, हे सैद्धांतिक शिक्षण, त्यावर त्यांचा असणारा विश्वास आणि त्यानुसार त्यांनी चालणे, सत्याने चालणार, म्हणजे त्यांच्या जीवनाचं केंद्रस्थानी काय आहे? सत्य. आता त्यांनी शिक्षण घेतलं आहे, गायसला शिकवलं आहे, योहानाचा तो शिष्य झाला आहे, मंडळीचा सभासद आहे, बरोबर आहे. पण आता त्याला दुसरी संधी काय द्यायला पाहिजे? आपण जे सत्य तू शिकला त्याप्रमाणे काय करायचं आहे? चालायचं आहे. म्हणजे पहिली गोष्ट त्याच्या लक्षणामध्ये आहे सत्य केंद्रित जीवन त्यांचं आहे. 2 आहे, त्या सत्याप्रमाणे हे प्रभावित होतात. कशाला? चालण्यासाठी. तिसरी गोष्ट त्यामध्ये आहे इतर बंधुजन, म्हणजे मंडळीचे, शेजार पाजारचे, गावचे लोक काय देतात? त्यांच्याबद्दल साक्ष देतात. व्यापारानिमित्त, प्रवासानिमित्त कुठेतरी हे लोक प्रेषित योहानाला भेटले. सहज विचार आला असेल, बोलता बोलता हालचाल पण विचारतो, अरे बाबा तो कसा आहे रे, अरे ती कशी आहे, हे लोक कसे आहेत. सहज योहानाने असं विचारलं असेल, अरे ते ठीक आहे, तो आपला मुलगा गायस कसा आहे, काय करते सध्या. लोकांनी काय सांगितलं? प्रेषित योहाना, जे सत्य तुम्ही शिकविलं, सांगितलं, ते त्याने आत्मसात करून आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी ठेवलं. त्याच्या प्रभावाने त्याचं जीवन असं बदललंय की त्यानुसारच तो चालतो. इतरांनी, आपल्या बंधुवर्गाने, मंडळीच्या सभासदांनी नेत्यांचं जीवन पाहायला पाहिजे, म्हणजे नेत्यांनी ते जीवन दाखवायला पाहिजे. आणि दुःख वाटतं हे सांगायला की पुष्कदा नेते चांगल्या माणसांना मित्र करतात आणि त्यांच्या आड ते आपलं कामं करतात. आताच मी माझ्या मित्राकडून ते वाक्य ऐकलं. फार मोठा एक चांगला ख्रिस्ती पुढारी आहे, तो प्रामाणिक आहे, काही वर्ष ख्रिस्ती लोकांसाठी लढा देत आहे. आमच्या डून बायबल कॉलेजचाच तो पहिला एक विद्यार्थी झालेला आहे, प्रचंड विद्वान आहे. त्याने मला सांगितलं, ग्लॅडविन, मंडळांची स्थिती कशी आहे सांगू का तुला? पुढारी काय करतात? चांगले विश्वासू लोक गोळा करतात आणि त्यांच्या आड लपून आपले धंदे करतात. काय आलं तर त्यांच्यावर येईल, त्यांच्यावर काही येत नाही. मग ह्यांना काय करतात? ते दबावात ठेवतात. कुठे दबावात ठेवतात? त्याने सांगितलं की तुमच्या वैयक्तिक खाजगी गोष्टी जेव्हा तुम्ही त्या नेत्याला बोलता बोलता सांगून देतात, कळत न कळत तो नेता ते बरोबर धरून ठेवतो आणि जेव्हा वेळ येते तेव्हा म्हणतो, बोलायचं नाही, माझ्याकडे दोरी आहे. बिचारे चांगले प्रामाणिक हे दोरी धरून ठेवल्यामुळे शांत होऊन जातात. त्याबद्दल बोलत आहे की इतर लोक म्हणताय गायस तसा नाही. जे सत्य तुम्ही आम्हाला शिकवलं, जे त्याला शिकवलं, त्याच्या प्रभावाने तो चालतो आणि ते आम्ही काय करतो? पाहतो. हे लक्षण आहे. 4थ्या वचनामध्ये महत्वाची 4थी गोष्ट आहे, त्याच्या सत्याच्या चालण्याने, म्हणजे पुढारी
जे चांगले नेते सेवक आहेत पाळक स्वार्थिक बिशप जे असतील ते जेव्हा त्यांची मुले आता योहानाचा मानसपुत्र गायस, आता गायसचे मंडळी, आता मंडळीचे इतर सभासद 4 टप्प्यांपर्यंत 4 पिढीपर्यंत गायसचा प्रभाव योहानाला दिसतोय. एक चांगला नेता पहिले आपल्या मंडळीमध्ये, नंतर आपल्या बंधुवर्गापुढे आणि नंतर मुलांच्या मुलांपुढे तो चांगला आदर्श सोडतो, असं त्याचा अर्थ आहे. ही प्रभावाचे क्षेत्र म्हणतो आपण. मागे मी तो धडा घेतला की आपण प्रभावाच्या क्षेत्रामध्ये राहत असताना आपला प्रभाव कोणावर किती पडतो, कसा पाडतो. आणि सर्वात जास्त जवळचा प्रभावाचं क्षेत्र कोणतं आहे? आपला परिवार, आपले बंधू, आपल्या बहिणी. त्यांना समजलं पाहिजे की तुम्ही भाऊ म्हणून कोण, त्यांच्यासाठी तुम्ही कोण. आणि हे शिकावं लागतं. फार कठीण काम आहे. मोठ्या परिवारात जसं आमचं म्हणजे 9 भाऊ बहिणी खरे आणि त्यांचं गोतावळा पाहिलं तर या सर्वांची चिंता मला करावी लागते, कारण मला नेमलं म्हणून मला नेहमी विचार करावा लागतो की त्यांच्या मुलांच्या मुलांपर्यंत हा जो प्रभाव आहे सत्याचा, म्हणजे येशू ख्रिस्ताने जीवन बदलल्याचा, त्यामध्ये चालण्याचा, तो त्यांच्यापर्यंत कसा पोहोचेल. आणि जेव्हा तो पोहोचतो तर 5वी गोष्ट घडते, ते म्हणजे आनंद निर्माण होतो. चांगले नेते आपल्या उदाहरणाने काय निर्माण करतात? आनंद निर्माण करतात. आणि योहान म्हणतो तितका दुसरा कशाने होत नाही. 5 ते 8 मध्ये मग आपल्याला गायसबद्दल आपण पाहिलं. आता थोडंसं जो दुसरा आहे म्हणजे अँटी एक्झाम्पल ज्याला आपण म्हणतो की डायथ्रेफस 9 ते 11 मध्ये. हो, 5 ते 8 राहून गेलं माझं, क्षमा करा. त्याच्यामध्ये गायसचं नेतृत्वामध्ये असणारे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, जबाबदारीच्या क्षेत्रामध्ये गायस त्याला दिलेल्या जबाबदारीला पार पाडताना काय काय करत होता. आता एक चांगला नेता आहे. आता तो एक नेता म्हणून काय करतो? पहिली गोष्ट 5व्या वचनामध्ये आहे, मंडळीमध्ये जे काही तो करतो तो विश्वासूपणे करतो. वचन 5, विशेषतः अनोळखी बंधुजनांसाठी. हे सर्वांना जमत नाही, पण काही जणांना विशेषतः जमतं. अनोळखी लोकांसाठी नाही, अनोळखी बंधुजन, विश्वासणारे, विशेषतः फिरस्ते, प्रेषित आणि शिक्षक मंडळांनी नेमलेले आणि स्वतः बोलावलेले, जसं पाऊल. तो काहीतरी त्यांच्यासाठी करतो आणि जे काही करतो त्यांच्यासाठी तो कसं करतो? विश्वासूपणे करतो. 6व्या वचनामध्ये तो प्रीती करतो. त्यांच्यावर काय करतो? तो अनोळखी देवाच्या दासांबद्दल प्रीती करतो. तिसरी गोष्ट करतो, वाटे लावशील. वाटे लावशील ही म्हण आहे, वाक्प्रचार आहे. म्हणजे योग्य रीतीने त्यांना गंतव्य, त्यांना जेथे जायचं आहे तेथपर्यंत जाण्यासाठीची त्यांची तो बोळवण किंवा त्यांना पाठवण्याची तयारी करतो, तजवीज करतो. एखाद्याला पैसा लागणार असेल, वाटेत प्रवासाला अन्न लागणार असेल, कोणाला वस्त्र लागणार असेल, जे जमेल त्याची तजवीज करून त्यांना वाटे लावणे, म्हणजे गंतव्य ठिकाणी पोहोचेल याची खबरदारी घेणे. काही वेळेला त्या सोबती देणे, त्या सोबत्यांना काही ठराविक गावांपर्यंत पाठवणे, जसं पौलाला लोक करत होते. तेथून पौल मग पुढे निघून जात होता. म्हणजे पाहुणचार करताना हे पण लक्षात ठेव गायस की तू त्यांची जी बोळवण करतायस ती खूप चांगली आहे. कोण आहेत हे लोक? वचन 7, अनोळखी लोक कोण आहेत? परराष्ट्रीय लोकांपासून काही एक न घेता ख्रिस्ताच्या नावाने बाहेर पडले. ते
आपल्या सेवेचा मोबदला कोणाकडूनही, विशेषतः परराष्ट्रीयांकडून मुळीच घेत नाहीत. हे तुला ठाऊक आहे. ते लोक प्रामाणिक आहे, स्वकष्टाने, मेहनतीने आणि योग्य ठिकाणीच मोबदला घेतात. जसं त्यांच्या स्वतःच्या मंडळ्या, त्यांचा स्वतःचा व्यवसाय, जर कोणा मंडळींनी ठरवलं असेल तर ते, बाकी त्यांनी घेतली मीटिंग, देऊन द्या देवाच्या नावाने, खूप मोठं काम बाकी आहे, असं ते करत नव्हते. सेवेचा मोबदला न मागणारे हे देवाचे दास गायस त्यांना ओळखू शकत होता आणि त्याला हे ठाऊक होतं. हे शब्दप्रयोग आहे, ख्रिस्ताच्या नावासाठी बाहेर पडलेले लोक, घरदार सोडलेले असतील, त्याग केलेला असतील, छळामुळे बाहेर आले असतील, आपल्याला कारण माहीत नाही. त्यांनी फार मोठं कष्ट उचललेलं असेल, त्याग केलेला असेल. मग अशा लोकांकडे जर काही नाहीच तर गायस तू अशांचा पाहुणचार कर. गायसची जबाबदारी काय होती? पाहुणचार करणे. अशा लोकांचा, सेवकांचा काय करणे? पाहुणचार करणे. जरा याकडे आपल्या सेवक वर्गाला पण लक्ष द्यावं लागेल, नेत्यांना, की अशा वेळेला आपल्या काही प्रामाणिक बंधुजनांचा पाहुणचार करावा. शेवटली महत्त्वाची गोष्ट आहे, सत्यामध्ये सहकारी बनणे. त्याचं काम काय होतं? जे काही सत्य आहे ते ओळखणे आणि त्याचा तो काय बनायला पाहिजे? सहकारी, सोबतीचा काम करी. जर त्याला हे अनोळखी बंधुजनामध्ये काही सत्य आढळलं तर तो ताबडतोब म्हणेल हे बरोबर आहे, देवापासून आहे, आपण हे करायला पाहिजे. हे काही गोष्टी छोट्या छोट्या आहेत तुम्हाला दिलेल्या. आता दियत्रपेस हा आहे, याची लक्षणं घ्या. वाईट उदाहरण, वचन 9 ते 10. वाईट उदाहरण म्हणून दियत्रपेस देत आहे. पहिली गोष्ट त्याची काय दिसते? पहिल्या वचनात मराठी शब्द आहे लालसा. लालसा चांगला मराठी शब्द आहे, परंतु ही लालसा तुमच्या हाव म्हणतात, खादाडपणात बदलते. युअर नीड टर्न्स इन टू अ ग्रीड असं म्हणतात. तुमची लालसा लोभात बदलते, तेव्हा ती वाईट होते. या माणसाला, ज्याचं नाव दियत्रपेस आहे, तर त्याचं नाव हे एका देवीवरून आलेलं होतं. आणि ही देवी भरभराट देणारी शेतीची देवता होती. आणि हे नाव जेव्हा त्याला देण्यात आलं तर एक तर त्याचे आईवडील त्या देवीचे उपासक असावे, तिच्या आशीर्वादाने कदाचित हा मुलगा झाला असावा असं त्यांचं म्हणणं असावं, किंवा हा सन्मान्य व्यक्ती आहे आणि शेतकरी असावा. म्हणजे भरपूर काही त्याच्याकडे आहे. माझ्या मते तो शेतकरीचा होता. पण अशा प्रकारे आपल्या संपत्ती, प्रभाव, नाव, दियत्रपेस, लोक काय विचार करत होते? देवीच्या नवसाला पावलेला, एकदम मोठं नाव ना. मग लोक म्हणत असतील याला जर आपण घेतलं तर काय होईल? आपल्याला पण ती देवी पावेल, आपल्या नवसाला पावेल, आपली भरभराट होईल, आपली शेतीवाडी पुढे जाईल. मग अशा माणसाला जर आपण आपला नेता बनवलं तर? आता काही लोक त्याला सांगत पण असतील. त्याच्याने त्याच्यामध्ये काय निर्माण झाली? लालसा निर्माण झाली. म्हणून नेहमी 2 कान देवाने दिले. त्याच्यामध्ये बऱ्याचदा गुरूंनी आपल्याला शिकवलं, सर्वच गोष्टी ऐकायच्या जरी असतात तर सर्वच गोष्टी स्वीकारायच्या नसतात. नळी फुंकले सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. 2 कान यासाठी दिले आहेत की तुम्हाला ते सर्व येत जात असताना निवड करता यावी. आपल्या लोकच सांगून देतात काही लोक, मोठा आहे हो तू, मोठा आहे, घाबरू नको, आपलं ठिकाणा देतो आपण उडी मारून, आणि मग म्हणतो वाचवा वाचवा. होत नाही ना, तसं करायचं नाही.
याला काही वेळेला त्या लोकांनी प्रोत्साहन दिलं, त्यामुळे त्याच्यात काय निर्माण झाली? लालसा. कशाची लालसा? मंडळीमध्ये काय बनायचं होतं त्याला? अग्रगण्य. अग्रगण्य मराठीमध्ये म्हणजे काय? बरोबर. अग्र म्हणजे पुढे, गण्य म्हणजे गणला जाणारा. 100 घेतले, 1 ते 100 संख्या दिली, तर त्याची संख्या कोणती येईल? 1 येईल का 100 येईल? जर देत रुपयेसला 100 मध्ये जर ठेवलं आपण 100 लोकांमध्ये आणि अग्रगण्य म्हटलं, तर तो क्रमांक 1 धरावा की 100 धरावा? याला म्हणतात लालसा. मी 1 बनू का 100 बनू? 100 बनू का 1 बनू? संख्या त्याचं जर किंमत पाहिली तर 100 सर्वात मोठी, आणि 1 संख्या घेतली तर सर्वात कमी. मग तुम्हाला 1 नंबर बनायचा आहे, ज्याची किंमत सर्वात कमी. हे जे आपले वाद आहेत योहानाच्या काळात पण होते. लोक चढून देत होते हरभऱ्याच्या झाडावर, छान बोलतो, छान दिसतो, तपासलं तर कुठेच मोडत नाही. नियमांमध्ये, अभ्यास पद्धतींमध्ये, प्रचार पद्धतींमध्ये, है ना. शर्ट कुठे चाललं तर टाय कुठे चाललं तर कॉलर कुठे चालली, तर खिशातले रुमाल कुठे आहेत, तर इथली इन कशी आहे. पुलपीट मॅनर्स पण नाही, ठिकाणा नाही. पुलपीटर उभे आहेत, ओपन शर्ट आहेत, है ना. कोणत्या प्रकारे चाललंय, कुठे काय चाललंय, कुठे बोलत आहे, कोणाला बोलत आहे, आपलं शिक्षण काय, आपली पातळी काय. आणि PhD झालेले, पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या लोकांना म्हणतो, तुम्हाला बायबल समजतं का? कोण सांगतो? तुमच्या माझ्यासारखं 8वी 10वी 12वी झालं. आणि आपला नंबर काय? मी कोण? नंबर. हे तेव्हा पण होतं. अग्रगण्य म्हणजे सर्वांमध्ये जर प्रमुख यायला पाहिजे तर तो कोण? मी. आणि पौल त्याच्या विरुद्ध सांगतो, कनिष्ठातला कनिष्ठ कोण आहे? मी. सेवकांमध्ये, प्रेषितांमध्ये. पण पाप्यांमध्ये कोण आहे? मी. प्रेषितांमध्ये नंबर 1 म्हणजे सर्वात कनिष्ठ, पण पाप्यांमध्ये 100. सर्वात शेवटली संख्या 100 असेल तर तो कोण आहे? मी आहे. ही प्रेषितांची लक्षणे आहेत, ही नेत्यांची लक्षणे आहेत. तुम्ही त्यापासून शिकलं पाहिजे, आपण शिकलं पाहिजे. अग्रगण्य ती काय होते? त्याची लालसा. या लोकांचं लक्षण काय? पहिली गोष्ट, प्रेषितांचा स्वीकार न करणे, म्हणजे देवाने नेमलेल्या दासांचा, बोलावलेल्या दासांचा स्वीकार न करणे, ही पहिली गोष्ट. त्याला म्हणायचं, तुम्ही कोण? आम्ही म्हणजे देवाचे दास आहोत, हे आमचं ओळखपत्र आहे, हे आमचं शिक्षण आहे, हे आमच्या मंडळांचं पाठिंबा पत्र आहे. नाही 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 नाही, तुम्ही कसं काय आलात? आमची परवानगी नाही, माझी परवानगी नाही, तुम्ही मला सांगितलं नाही. अहो पण तुम्ही तर या मंडळीमध्ये एक नेते आहात. नाही 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 नाही, मी अग्रगण्य आहे. नंबर 1, मी सांगेल तेच होईल. मग काय होत होतं की प्रेषितांनी पाठवलेले जे त्यांचे दूत होते त्यांचा पण हा स्वीकार करत नव्हता. होईल तर माझंच, नाही तर कोणाचं नाही. दुसरी गोष्ट, काही तो कृत्य करीत होता जे मंडळीला घातक आहेत. वाईट नेते काय करतात? अशी कामं करतात, मंडळीला त्याच्याने काय होतं? नुकसान. घातक कृत्य करणारा. वचन 10. नंतर त्या 10 वचनामध्ये आहे द्वेष बुद्धीने भरलेला. वचन 10. अयोग्य नेता घातक कृत्य करतो, द्वेष बुद्धीने भरलेलं असतं. याची बुद्धी कशाने भरलेली आहे? फक्त द्वेषाने.
हा, बाष्कळ बडबड. सहसा तो इतिहासामध्ये जाऊन कोणी काय केलं, कसं केलं आणि मग मी त्याच्यानंतर कसा इथे आलो है ना, मग तो सगळं सांगतो. पण त्याचा संबंध सत्याशी काहीही नसतो. सत्य म्हणजे ज्या गोष्टी तो बाष्कळपणे बडबड करत आहे त्या गोष्टी प्रेषितांनी शिकवलेल्या नव्हत्या, येशूच्या शिक्षणात मोडत नव्हत्या. त्याचं समाधान होत नव्हतं. एवढं करून असमाधानी, अजून पाहिजे, मला पाहिजे, माझं स्थान, माझी प्रतिष्ठा, माझं पद, मी देयत्रेमास, मी त्या देवीचा 9 साला पावलेला मुलगा, मी असा, मी तसा. आणि त्याचं ते समाधान कोणीही करू शकत नव्हतं. त्याचं समाधान होत नव्हतं. यांचं समाधान होत नाही. तो बंधुजन म्हणजे आता मंडळातल्या काही लोकांचा, चांगल्या लोकांचा हा स्वीकार करत नव्हता. हे ते वाईट नेत्याचं लक्षण आहे. हा चांगल्या प्रामाणिक धर्माने आणि नीतीने वागणारे देवभीरू लोक, येशूचे अनुयायी बनलेले, त्यांना स्वीकारत नव्हता. उलट काय करतात, त्यांना तो मंडळी बाहेर बहिष्कृत करत होता, काढून टाकत होते. हे त्याचे दियत्रेमसची, रफेसची ही लक्षणं. मग आता शेवट करूया कारण वेळ झाली. म्हणून तू काय कर आता, गायस माझ्या प्रिय बंधू, वाईटाचं अनुकरण करू नको, तर चांगल्याचे कर. म्हणजे सत्याचं अनुकरण. चांगले म्हणजे काय, सत्य. आणि वाईटाचं अनुकरण करू नको. त्याचं कारण आहे, आपला देव चांगला आहे, त्यामुळे त्या देवाचे लोक कसे आहेत, चांगले आहेत. आणि त्यामुळे देवाचे चांगले लोक काय करतात, चांगलं करतात. वाईट सैतानापासून आहे, त्याचे लोक वाईट आहेत म्हणून ते काय करतात, वाईट करतात. साधा तो तर्क वापरतोय. देव चांगला आहे म्हणून त्याचे लोक चांगले आहेत, म्हणून त्याचे चांगले लोक चांगली कृत्य करतात, सत्याने चालतात. पण सैतानाचे लोक दुष्ट किंवा वाईट आहेत म्हणून त्यांची कृत्येही वाईट आहे आणि त्यांचं चालणंही सत्यावर आधारित नसल्याने दुष्टतेचं आहे. म्हणून काय करायचं आहे, तू अशा परिस्थितीमध्ये काय कर, गायस तू कसा चाल, चांगल्याच प्रकारे चाल, सत्याने, चांगुलपणाने. देमेत्रिय एक मित्र आहे, त्याने पण सत्याने वागलं आणि आम्ही पण साक्षी देतो की तो चांगला आहे. आणि म्हणून मी पुन्हा भेटेन. आणि समारोप मी तुम्हाला अगोदर दिला की आपण मित्रमंडळींना आपल्या प्रार्थनांमध्ये, आपल्या देवाणघेवाणीमध्ये आठवण ठेवावी. आणि त्यांना आठवण ठेवत असताना त्यांच्यासाठी आपण प्रार्थनासुद्धा करावी. म्हणून या देमेत्रिय आणि वगैरे हे जे आहेत लोक, यांच्याबद्दल मी तुम्हाला विवरण दिलेलं आहे. कृपा करून तुम्ही ते वाचा. आजचा सारांश साधारणपणे असा की हे पत्र 4 मुख्य गाभ्यात आहे आणि त्यापैकी ते तुम्हाला मी समजून सांगितले. तुम्ही वाचन करून दिलेल्या नोंदींचा वापर करा आणि चांगला आदर्श नेता किंवा मंडळीचा पुढारी प्रेषितांचं शिक्षण, येशू ख्रिस्ताची शिकवण आत्मसात करून सत्याने चालतो, चांगला चालतो. त्याच्या विरुद्ध प्रेषितांचं शिक्षण नाकारणारा, येशूविषयीची शिक्षण धिक्कारणारा, वाईटाचं अनुकरण करतो, वाईट बनतो, वाईट कृत्य करतो. आपण चांगलं बनावे म्हणून आपण कसं चाललं पाहिजे, सत्याने चाललं पाहिजे. वॉक इन ट्रूथ so that you can produce good in your life, because God is good, therefore his people are good, and therefore their walk is good.
Satan is evil, his people are evil, their works are evil, therefore they produce results of destruction. Be careful whom you choose your leader to be. देव तुम्हाला आशीर्वाद देव आणि अभ्यास तुम्हाला मार्गदर्शन करो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू रेव्हरंड अनुप आणि थँक्यू ऑल. थँक्यू सर. थँक्यू सर. आजच्या योहानाच्या 3ऱ्या पत्राच्या या मौल्यवान अध्ययनासाठी मी खरोखर प्रभूला धन्यवाद देतो आणि आदरणीय माननीय डॉक्टर रेव्हरंड ग्लॅडविन पाळक साहेब यांचे देखील मनापासून मी विशेष आभार मानतो. आपण देखील उपस्थित राहिला आणि म्हणून आपले देखील मी विशेष आभार मानतो. यावेळेस आम्ही प्रार्थनेकडे जाणार आहोत आजच्या या आशीर्वादासाठी आणि मी विनंती करतो की रेव्हरंड लोंढे पाळक पुढे येतील आणि शेवटची प्रार्थना करतील. प्रभूची प्रार्थना म्हणू आणि त्याच्यानंतर रेव्हरंड लाजरस पाळक हे आशीर्वाद देतील. संध्याकाळी पुन्हा सूचना आहे 6 ते 6:30 ऑनलाईन प्रार्थना मनन राहील. आपणा सर्वांना विशेष प्रेमपूर्वक आमंत्रण आहे आणि त्यावेळेस वचनाची सेवा लाजरस पाळक हे करतील. एक दुरुस्ती माझ्या बोलण्यामध्ये करून घ्याल. पान नंबर 2 आणि पान नंबर 4 देयोत्रेफस आणि देमेत्रिय असे 2 नावं आहेत. सरमिसळ माझ्याकडून झाली. देयोत्रेफस हा जुपिटर देवाच्या नावाने नाव ठेवलेला किंवा मागितलेला होता आणि देमेत्रिय हा तो देमेतीर देवीचा मानलेला मागितलेला नवसाचा मुलगा होता. तो शेतकरी आणि श्रीमंत होता आणि हा फार मोठा नेता होता कारण त्याचा जनक हा ज्युपिटर नावाचा ग्रीक देव होता. या चुकभुलीबद्दल क्षमा मागतो. दुरुस्ती करून घ्या. प्रार्थना करू. आमचे प्रिय देवबापा तुझे मनापासून आम्ही आभार मानतो, तुझी स्तुती करतो कारण की पुन्हा एकदा देवबापा तुझ्या दासाच्या करवी देवबापा तू आम्हाला उत्तम असं प्रशिक्षण दिलेलं आहे की वाईट काय आणि चांगलं काय त्याचं आम्ही कसं अनुकरण करावं. तुझ्या पवित्र वचनामधून तू आम्हाला दाखवलेला आहेस. गायस हा चांगला व्यक्ती असून प्रभू त्याच्यात सर्व प्रकारचे सत्याने चालणारा, प्रीती करणारा आणि मंडळीमध्ये चांगली सेवा करणारा असा तो होता आणि म्हणून त्यामध्ये त्याने चालावं हे प्रेषित देवाने त्याला मार्गदर्शन केलं यासाठी की त्याची सेवा अधिक चांगली व्हावी. तसं देवबापा सुद्धा मंडळीमध्ये जो काय मंडळीमध्ये आपलं अग्रगण्य होण्यासाठी प्रभू धडपडत होता आणि जे तुझे सेवक होते त्यांना तो बाहेर घालवत होता आणि म्हणून हे 2 उदाहरण प्रभू तो आम्हाला दिलेले आहेत आणि म्हणून आम्ही चांगलं जे सेवा आहे, जे उत्तम असं कार्य आहे ते आम्ही निवडावं, त्यासाठी आम्ही प्रयत्न करावं, त्यासाठी आम्ही प्रार्थनापूर्वक आम्ही सेवा करावी. यासाठी देवबापा तू आमचं विशेष प्रकारे सहाय्य कर. ज्या मंडळीमध्ये जे काही उत्कृष्ट असं कार्य आम्हाला करायचं आहे त्यासाठी प्रभू आम्ही गायासारखं जीवन जगावं असं तू दयाने हो दे देवबापा. आम्ही पाळक साहेबांबद्दल तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो देवबापा. त्याने चांगल्या प्रकारचं आम्हाला शिक्षण दिलेलं आहे. परिश्रम घेऊन प्रभू ते आम्हाला प्रति बुधवारी आम्हाला प्रशिक्षण देतात त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो देवबापा. तू त्यांना आरोग्य दे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये अधिक त्यांचा उपयोग तू करून घे देवबापा अशी आमची प्रार्थना आहे. आम्ही येथे सगळं तुझे लेकरं या नात्याने बसलेलं असताना तुझे दास या नात्याने प्रभू आम्ही जे काय तुझं वचनाचं मनन केलेलं आहे ते आमच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग आम्ही करावा. आमच्या सेवेमध्ये, आमच्या मंडळीमध्ये त्यासाठी तू तुझ्या प्रत्येक दासाला तुझा आशीर्वाद तू दे. जे ऑनलाईन हे प्रशिक्षण पाहत आहे देवबापा तू त्यांनासुद्धा मोठा आशीर्वाद दे, त्याचं देखील विशेष प्रकारे सहाय्य कर. आम्ही सर्वजण तुझ्या हातात येतो. आजचं वचन तू आमच्यासाठी आशीर्वादित केलं त्याबद्दल तुझ्या मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो. ही प्रार्थना प्रभू येशूच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक.
आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास तू दे, जसे तुमच्यावर न्यास सोडितो तसे तू आमच्यावर विन्यास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता, या ठिकाणी जमलेले तुझे सर्व दास, ऑनलाईनमध्ये ज्यांनी तुझं वचन ऐकलं, तुझे प्रिय विश्वासणारे, देवाची प्रिय मंडळी आणि निवडलेले राष्ट्र इस्रायल्याबरोबर प्रभू येशू तू येईपर्यंत असो. आमेन.